असू द्या कॅप्टन. चला मग क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा तर अर्जुन गावडा यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया आमचे मधुकर मामा पाटील यांना विनंती करतो मामा यावं आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी. स्वर्गीय जिजाई पाटील व स्वर्गीय पांडुरंग पाटील यांच्या स्मरणात त्यांनी आम्हाला ट्रॉफी दिल्या. मामा आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी द्यावी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 इथल्या संघाचे दाखल झाले. प्रसाद पाटील गोलंदाजीसाठी आपण पहिलं षटक घेऊन पाहतोय. 4 षटकाचा सामना सुपर 6 मधील ही मॅच आपण एन्जॉय करत आहोत. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. विश यू गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. पंतांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले मॅच ऑन. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. इनसाइड आउट. फटका चांगला सजवला. वाईडिश लॉंग ऑफला दूर वरून खेळाडू येईल. चेंडू पकडतील फेकतील. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. धाव संख्येचा श्री गणेशा संग्राम 11 नितला संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक आणि राहुल काटे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील एक अष्टपैलू खेळाडू. हरिग्राम टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा प्रसाद पाटील. यावेळी ओव्हरपी चेंडू. प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सरळ. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत येतोय हा दमदार स्ट्रोक. फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून. सहा धावेच्या मदतीनं धावा फलक फ्लाय होत असताना आपण पाहतो. टोटल 8 धावा धावा फलकावरती. अगदी चांगला फटका सजवला फलंदाज प्रतीक या फलंदाजाने. गोलंदाज तयार. प्रसाद पाटील पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार. यावेळी पहा अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. मागील चेंडूवरती स्लॉट मध्ये चेंडू. त्यानंतर मात्र प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला आणि तिथून मात्र हा चेंडू डॉट फेकला जातोय. बॅट अँड बॉल च्या अगदी मधून चेंडू सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट. प्रसाद पाटील पहिलं षटक मार्गस्थ असताना टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल 8 धावा धाव फलकावरती. दोन्ही मातब्बर संघ आहेत. मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल. आजच्या खरं तर रात्रीमधील सर्व मॅचेस हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाले. लास्ट पर्यंत खरं तर ड्रामा पाहायला मिळाला. मागील मॅचचा जरी विचार केला लो स्कोरची मॅच होती ती देखील हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाली आणि ही मॅच देखील आपल्याला चांगली पाहायला मिळेल. प्रेक्षकांना खरं तर एन्जॉय खरं तर आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये करत असताना आपण पाहत आहोत. टोटल या चेंडूवरती मिळाल्या त्या म्हणजे 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघ एकेरी धावेवरून दुहेरी धाव्यांवरती पदार्पण करतोय. टोटल 10 धावा धावा फलकावरती बिनबाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस या संघाची. गोलंदाज तयार. प्रसाद पाटील याचा पुढचा चेंडू टॅप केला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिडॉनला खेळाडू तैनात. दूरवरून खेळाडू येथील रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र 1 धाव जरूर मिळेल. दक्ष त्रिशा 11 वाकेश्वर हरिग्राम या सगळ्यांनी टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे संग्राम 11 नितलस संघाला. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या खरं तर षटक प्रगतीपथावर असताना टोटल धाव संख्या 11 या आकड्यावरती. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू. हेलिकॉप्टर लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितला संघ बिनबाद 11 या आकड्यावरती.
जर ऐकला शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्री राजेश गणेश केनी माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 हे रणजी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दमदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बघताच प्रेमात पडावं असं भव्य दिव्य शृंखला आपण एन्जॉय करतोय. षटकाची झाले समाप्ती. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस हा संघ जाऊन पोहोचला बिनपाद 11 धावा फलकावरती. म्हणजेच खऱ्या अर्थाने 11ची सरासरी इथून घातलेली आहे बॅटिंग करत असताना नितलस या संघाने. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनुभोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याकडे तर खेळाडूला विकेट मॅडन आणि 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये होते आणि आता मात्र आल्या आल्या अनुभोईरचं स्वागत केलंय. वेलकम षटकार. लाईन प्लेन चुकीची आपल्याला पाहायला मिळते. दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनुभोईरच्या माध्यमातून केला जात आहे. हा चेंडू व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल संग्राम 11 नितलस बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज अनुभोईर इथून 5 येणारे बॉल कशा प्रकारे हतलेल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग हॉपला खरं तर खेळाडू आहे तिथे फेकी होईल. दर्जेदार फेकी आपल्याला पाहायला मिळाली तिथे मात्र मिळाल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळाली तिथे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 19 ऑन बोर्ड विथआउट लॉस. 19 धावा बिना गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये अतिशय चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार लगेच इथं केला जातोय आणि ते क्रिकेटमध्ये व्हावं लागतं. आणि असाच प्रयत्न नितलस टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तिथे हेलिकॉप्टर उगवलाय. चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधोमध चेंडू फ्लाय होतोय आणि त्या चेंडूवरती मिळतील त्या म्हणजे 2 धावा. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत विचार केला सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 नितलस संघाची खेळते. त्यामुळे अगदी मजबूत स्थितीमध्ये नितलस संघ 21 ऑन बोर्ड 21 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी 4 षटकाचा सामना सुपर 6 ची ही लढत आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार अनुभोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तरणार बॉल टप्पा खाल तर चेंडू सरळ राहिला असं पंच मात्र सांगतायत. लाईन प्लेन चांगली पाहायला मिळाली. बॅट स्विंग देखील खरं तर चांगला पाहायला मिळाला होता. प्रतीक सांगडे या थर्ड अंपायरकडे खरं बॅटिंग रिव्ह्यू असेल. यस थँक्यू चेक केलं जाईल पहा. पंचांना चॅलेंज केलं इथं खरं तर फलंदाजाने. इथे आपण लाईव्हच्या माध्यमातून थेट पाहणार आहोत. सुनील तांडेल सर आमच्या समोर जोडलेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. WTC लाईव्हच्या माध्यमातून लगेच या निर्णयाची चाचपणी करून तुमच्यापर्यंत निर्णय जरूर आम्ही योग्य तो निर्णय पोहोचवणार आहोत. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांनी फेअर डिलिव्हरी चेंडू घोषित केला होता. यस फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू सरळ राहिला. रिव्ह्यू गमवला आहे बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस या टीमने. आता रिव्ह्यू नसेल. प्रतीक सांगडे हा फलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. यावेळी पहा यॉर्कर क्या बात आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अनुभोईर करता ओळखला जातो यॉर्कर किंग म्हणून स्पेशलिस्ट असणारा हा गोलंदाज हरिग्राम संघाचा अनुभोईरच्या माध्यमातून यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 22 धावा फलकावरती. आदरणीय शत्रुघ्न उसाटकर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. शत्रुघ्न उसाटकर आपलंही सहर्ष स्वागत. टोटल 22 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. प्रतीकसाठी हा बॉल आणि हा चेंडू टप्पा खाल्यानंतर इन स्विंग. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला नेहमी पाहायला मिळतं अनुभवच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा आणि 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस संघ जाऊन पोहोचलाय 11च्या सरासरीने बिनबाद 22 या आकड्यावरती.
त्यानंतर अनुप बोरच्या षटकामध्ये देखील 11 धावा म्हणजे टोटल 22 धावा धावा फलकावरती. तर आदरणीय शत्रुघ्न उसाटकर साहेबांना मी विनंती करू की आपण यावं अतिथी मंचावर आपलं तालुका चिटणीस चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसेच अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं तालुका चिटणीस चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टोटल धाव फलकावरती बिनबाद 22 धावा धावा फलकावरती संग्राम 11 नितलस या संघाच्या. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे बालकृष्ण भोपी. यावेळी देखील ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व मधून तर खेळाडू येईल, चेंडू अडवतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाबेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय जिथे एकदा होती तिथे मात्र दुहेरी धाब्यांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धाबेच्या मदतीनं धावा संख्या 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाबा फलकावरती. मागील काही मॅचेस आपण जर पाहिलं नाही खेळपट्टीवर तर विकेट्स बदलले पहा, कारण आपण पाहतो कमी धावा खरं तर या खेळपट्टीवर बनत आहेत. कारण आजच्या रात्रीमध्ये पाहिलं पहिल्या 2-3 सामन्यामध्ये धावा चांगल्या प्रकारे बनत होत्या, त्यानंतर मात्र धावांना आळा देण्याचं काम गोलंदाजांनी केले. गोलंदाजाचा बोलबाला जरूर आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहत आहोत. यावेळी देखील पहा ब्लाइंड स्ट्रोक अगदी ऑन साईडला खरं तर पिक करायचा होता. तर यावेळी देखील हा चेंडू डॉन्ट फेकलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बालकृष्ण भोपी यांच्या माध्यमातून. यावेळी देखील पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, लगातारचा पाठोपाठचा दुसरा बॉल इथून डॉट फेकला जातोय. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये. आदरणीय कालराम दादा पाटील मोरबे आणि त्याचबरोबर जयवंत दादा भोपी आणि यशवंत दादा पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या आपलं सहर्ष स्वागत आहे. यस गोलंदाज तयार. बालकृष्ण भोपी या मॅच मध्ये या षटकामध्ये चांगला स्पेल हतलत असताना 2 षटकाच्या अखेरीस आपण 22 धावा धावा फलकावरती पाहिला आणि आता धाव संख्या स्थिर होताना पाहायला मिळते 24 ऑन बोर्ड. यावेळी पदतालिकेचा वापर, कॉट बिहाइंड द विकेट. इथे मात्र पहिला धक्का बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस संघाला बॅट्समन आउट. चोवीस धाब्यांची पार्टनरशिप आणि पहिला विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम 11 नितलस संघाला फलंदाज राहुल बाद झाला. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो साहिल दरे. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. संग्राम 11 नितलस संघाचा बऱ्याच टुर्नामेंटमध्ये अगदी चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग साहिल दरेच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळी पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि तिथे मात्र झेल घेतला जातोय आणि लगातारचा आपण पाहतो दुसरा विकेटचा पतन. तू चल मै आया. आणखीन एक धक्का नितलस टीमला. बाहेर पहिल्या चेंडूवरती अगदी बालकृष्ण भोपी यांच्या जाल्यामध्ये सापडला. तो अगदी चांगलं जालं रचलं होतं. लेंथमध्ये चेंडू थोडासा खेचला होता, थोडासा इन स्विंग देखील पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये चेंडूला बेरकवायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाही. लिडिंग एज लागला आणि तिथे मात्र कोणतीही चूक केली नाही फिल्डरने आणि विकेट. धक्का क्रमांक 2 संग्राम 11 नितलस त्या टीमला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बालकृष्ण भोपी 30 षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. यस, 2 धावा कंप्लीट होतील का हे मात्र
पाहावं लागेल. पंचांचा काय निर्णय येतील तो मात्र इथे जरूर पाहावा लागेल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत की नाहीत. यस, 2 धावा कंप्लीट आणि अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना संग्राम 11 नेतला संघ 2-26 या आकड्यावरती. थँक्यू व्हेरी मच DJ सागर. अगदी चांगलं सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 26 ऑन बोर्ड. 26 धावा फलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 11ची सरासरी इथून गाठली होती आणि त्यानंतर मात्र चांगला स्पेल आपण इथे पाहतोय. गोलंदाज तयार. सोपन मात्रे अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक हाणामारीचं षटक. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळी पहिला चेंडू नो बॉल. अगदी कमरेच्या वरती हा चेंडू अडळला. पंचांचा इशारा ते नो बॉल +1 अशा 2 धावा प्लस फ्री हिट या चेंडूवरती. ना दसरा ना दिवाळी. आता मात्र बोनसची संधी इथून फलंदाजांना आपण असेल जरूर आपण पाहतो. तर हरिग्रामचे पॅकर्स आपण इथे पाहतोय. राजेश जोशी, गणेश पाटील, योगेश पाटील, सुरेश पाटील, नाना म्हात्रे, तसेच आई एकविरा, नेट रेडगर दुंद्रे विभाग नेट फ्री यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय संतोष पाटील यांच्या माध्यमातून नेट फ्री असेल. यावेळी देखील फ्री हिट, माफ करा, फ्री डॉट बॉल आलाय पहा या चेंडूवरती. तर वाकडी गावचे ग्रामस्थ आपण जर इथे आला असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण याबा अतिथी मंचावर आपलं तालुका चिटणीस चषक या रचनेमध्ये सरसे स्वागत. आपण पाहतो खरं तर हरिग्रामला सपोर्ट करणारे खरं तर राजेश जोशी, गणेश पाटील, योगेश पाटील, सुरेश पाटील, नाना म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, संदीप म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, जयंता म्हात्रे, भगवान भोपी, पंडित भोईर या सर्वांचं आपण करूया स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. अगदी सर्व मंडळी या मॅचला एन्जॉय करतात त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मॅच ऑन. सोपान गोलंदाजी मार्कवर स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. अगदी धनुष्य बाणासारखा चेंडू सरळ खरं तर मारण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 1 धाव आणि सिंगल फक्त कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीनं धावा संख्या 29 ऑन बोर्ड. 29 धावा फलकावरती सध्याच्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस आपण पाहत आहोत. यावेळी ओव्हर पिच चेंडू. प्रयत्न चांगला होता परंतु लेटिंग एज लागलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. मिस फिल्डिंग झाली त्याचा फायदा जरूर इथून 2 फलंदाजांनी उचलला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिले 2 षटकं संग्राम 11 नितलस संघाच्या बाजूने होते त्यानंतर मात्र मागील 2 षटकाचा जर विचार केला तर पूर्णपणे या मॅचमध्ये कमबॅक केला आहे मी म्हणेल हरिग्राम या टीमने. अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अगदी नियंत्रण चांगलं होतं आणि तिथून मात्र धावसंख्येला आळा देण्याचं काम 2 गोलंदाजांनी जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतील. सोपान मात्रेने देखील चांगला इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचं काम केले. टोटल धावसंख्येचा विचार केल्यानंतर टोटल 31 ऑन बोर्ड. 31 धावा फलकावरती. अजूनही 3 बॉल शिल्लक. 3 बॉलमध्ये धावा कशा प्रकारे जलद गतीने येतील याचा प्रयत्न 2 फलंदाज करताना पाहायला मिळतील. यावेळी देखील अकोट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात आपण पाहतो. 1 धाव तिथं कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या संत गतीने अगदी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल 32 धावा फलकावरती. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच चांगली पाहायला मिळेल. कारण हरिग्राम संघाचा जर आपण विचार केला ना तर हरिग्राम संघाच्या टीममध्ये खरं तर मातब्बर खरं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण मागील मॅचचा देखील विचार केला तर मागील काही 2-3 मॅचचा लो स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावले. आणखीन एकदा काम बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस टीमला.
यस थँक्यू व्हेरी मच. आदरणीय संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून खरं तर नेट फ्री खरं तर देण्यात आले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. टोटल 33 ऑन बोर्ड, 33 धावा 3 बाद अशी स्कोरबोर्डची अवस्था आपण पाहत आहोत. संग्राम 11 नितलस या संघाची टार्गेट सेट करणारा बॉल, अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जाईल. सुपन मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 33 ऑन बोर्ड, शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. शेवट देखील गोड इथे केलाय गोलंदाज सोपान मात्रे. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी जडमध्ये बॉल फेकला होता आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाले समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितल्या संघाने बनवल्या 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष इथून ठेवलं गेलं आहे. ते म्हणजे दक्ष त्रिशा 11 बागेश्वर हरिग्राम या संघासमोर. धावा संख्येचा पाठला कशा प्रकारे होईल, का धावा इथून डिफेंड केले जातील हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल पहा स्पर्धेच्या वतीनं. जे पाहुणे खरं तर उपस्थित आहेत त्यांचा मान सन्मान जरूर इथं केला जाईल. तर वळूया आपण लगेच सन्मानाकडे. खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम काम सदैव राहिलं त्यांच्या वतीनं. नेरेच्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा रजनीमध्ये जेव्हा कोणाला माहीत नव्हतं आणि त्यावेळेला खरं सर्कलला लाईट्स देणारं हे मंडळ आहे आणि यांच्या वतीनं मात्र उत्तम रजनी आपण नेरेच्या मैदानामध्ये अनेक वर्षे पाहिली. साई बोरवेल्सच्यामुळे अनेकांना पाणी देणारं काम, पुण्याचं कामही ज्या माणसानं केलं आहे, अनिल शेठ पाटील यांना विनंती करेन दादा आपण या. कारण माणूस हा पैशाने श्रीमंत कधीच नसतो. माणसाकडे श्रीमंती असायला हवी विचारांची, त्या विचारांनी श्रीमंत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच खऱ्या अर्थानं अनिल शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025च्या रजनीमध्ये आदरणीय अनिल शेठ पाटील साई बोरवेलचे सर्वेसर्वा यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. स्वच्छ चारित्र्य आणि धाडशी कर्तृत्व कोणाकोणा उसणं मिळत नसतं, तर ते स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायचं असतं. ते स्वतःच्या हिमतीनं मोठ्या झालेलं हे एक बहुमूल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अनिल शेठ पाटील यांचा शुभ सन्मान. त्यांच्या समवेत आपण पाहतोय संतोषदादा चोरगे यांचाही शुभ सन्मान. मयूरदादा आपण कुठे असाल तर या, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. आपलंही सहर्ष स्वागत. अतिशय उत्तम दर्जाचं व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत होत आहे. आदरणीय धनंजय पाटील साहेब आपल्याला विनंती करतो आपण या, आपला शुभ सन्मान केला जाईल. धनंजय पाटील सर, माजी उपसरपंच चिपले, माजी उपसरपंच चिपळे आदरणीय धनंजय दादांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. संतोषदादा चोरगे यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातो आहे. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणखीन एक नेरेगावची ही ओळख. यानंतर मात्र आपण पाहतोय धनंजय दादा पाटील यांचा शुभ सन्मान. त्यानंतर रुपेशजी फुलोरे बोकरपाड गावचे जावई, तर विनंती केली आपण या, आपण रुपेशजी फुलोरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. एक्झॅक्टली एक तरी झाड लावलं पाहिजे. समाजसेवकाने ओळख राहिली आहे आणि आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी केलं पाहिजे. उत्तम काम दादा. दादा आपण आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी भगत सर आपल्याला विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय ज्ञानेश्वरजी भगत सर आपल्याला विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. दादा या आपण या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. सगळ्या पाहुण्यांची लहूदादा फुलोरे यांनाही विनंती करेन. पहिल्यांदा ज्ञानेश्वर दादा आपण या, आपला शुभ सन्मान. लहूदादा फुलोरे आपल्याला विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा. लहूदादा फुलोरे. प्रत्येक पाहुण्यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ना आदरणीय राजेश शेठ केनी साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटीचं प्रेम पाहिलं. अथांग जनसमुदाय या स्पर्धेचे सर्वेसर्व आदरणीय संजयदादा गवळी साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटीनं मात्र अहोरात्र मेहनत घेत पाहिलेलं स्वप्न खरं करण्याचं काम ही मात्र मंडळी करते आणि त्यांच्या प्रेमामुळं हा मंच सजला. अनेक दिग्गज मंडळींनी मांदियाळी आपण पाहिली.
त्याचबरोबर हरिग्राम गावचे माजी सरपंच यांना विनंती की दादा आपण या. दादांना विनंती करेन की आपला शुभसन्मान इथे मात्र केला जाईल. पहिला बॉल मध्ये इथे डॉट गेलाय. 4 ओव्हर मध्ये 34 धावा सुरेशदादा करायच्या. जोशी आणि अरुणदादा पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती Yes. करतोय की दादा आपण या. आपला इथे शुभसन्मान मात्र केला जाईल. अरुण शेठ पाटील माजी सरपंच दादा आपण या. आपला शुभसन्मान या मंचावर केला जाईल. राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व, राजकारणामध्ये ज्या माणसांना आपला बोलबाला दाखवला, गावाची सेवा करत या माणसानं नाव कमावलं, त्यांचा शुभसन्मान इथे मात्र केला जाईल. दुसरा बॉल ही डॉट गेलाय. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली आहे. 4 ओव्हर मध्ये 34 धावा करण्यासाठी आता हरिग्राम संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल. निष्ठावंतांची मांदी याळी उगाजत नाही म्हटलं जात. सरपंच साहेबांचा शुभ सन्मान घ्या प्लीज, विनंती करतो आपण. एक्झॅक्टली. सगळ्यात मोठ्या माणसाचा सन्मान तर असाच राहिला पाहिजे, कारण आदरणीय मधुमामा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. यांच्या हस्ते मधुमामांच्या शुभ हस्ते आपण या, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला 350हून अधिक सन्मान चिन्ह देण्यात आले, ते मधुमामांच्या शुभ हस्ते सरपंचाचा शुभ सन्मान केला जाईल. आणि वळूया आपण लगेचच या सामन्याकडे. सगळ्या पाहुण्यांचा शुभ सन्मान करूया आणि वळूया आपण या सामन्याकडे. काय घडतंय, काय बिघडतंय, धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग होईल की रोखला जाईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये रिवालजी मात्रे सर. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील. इथे मात्र तिसऱ्या बॉलवर अटॅक केला होता रोहित घरतनं आणि रोहित घरतचा फटका ही फसलाय. अजून एक विकेट. इथे मात्र रोहित बॅक टू द आउट. सुभाषजी मस्कर साहेब आणि प्रणयजी भोपी सर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की दादा आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा. दादा आपण या. सुभाष दादा आणि प्रणयदादा दोन्ही विनंती करतोय की आपण या, आपला शुभ सन्मान स्वीकारा. खरं रोहित घरतची या वर्षाची कामगिरी 11 मार्च नाईट केलाय, त्यामध्ये 5 वेळा 0वर बाद झालाय. म्हणजे एकंदरीत रजनी स्पर्धेमध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला तर मिळाली. राहुलजी सूर्यवंशी सर आणि त्याचबरोबर सुभाषजी मस्कर या दोन मान्यवरांना विनंती करतोय दादा आपण सन्मान स्वीकारा. राहुलजी सूर्यवंशी. त्याचबरोबर विनंती करतोय या पंचकृषीतील जाणकार मंडळी या सामन्यात जर आनंद घेत असेल तर प्लीज या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खुलतीये, माजी उपसभापती आणि तालुका चिटणीस आदरणीय राजाचे केणी साहेबांच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला जाहीर विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. आता कुठेतरी खातं खोळलंय. मी म्हणेन हरिग्राम संघानं 1 धाव धावफलकावर लागले, परंतु वाट पाहावी लागली तब्बल 4 चेंडूंची. 4 बॉल, इथे धावसंख्या फक्त धावफलकावर 1. आतापर्यंत हा 5वा सामना असेल या ठिकाणी संग्राम 11 नितळस आणि त्याचबरोबर हरिग्राम या दोन संघाच्या विरोधात. वागेश्वर हरिग्राम विरुद्ध संग्राम नितळस. इथे मात्र हा सरळ बॅटने गेला. हो, बॅनरला हिट झाला राजेशजी केणी यांच्या. हा 1 बाउंस सीमा पार चौकार. डीजे मास्टर आपण पाहतोय खरं तर 5 धावा धावफलकावर लागल्या. 34ची गरज आहे. पहिला ओव्हर राहुल आडव्या बॅटने केलाय. आल्या क्षणाला बॅट्समन सोपान मात्रेचा जलवा आकार ठोकतोय खणखणीत. 6 धावांसाठी षटकार. सागरचं कौतुक करेन मी. काय जबरदस्त बघा, शब्दरचना तशी, संगीत तुम्हाला या ठिकाणी वाजवत असताना सागर डीजे.
रेडगर गाव जर त्यांनी साऊंड सिस्टममध्ये देखील नाव कमवलंय. सागर डीजे तुमचंही मी कौतुक करेन. रेडगर गावामध्ये पहिलं खरं तर ज्यावेळी साऊंड सिस्टम त्यांनी आम्ही ऐकली बालकृष्ण दादा भोपे यांच्या स्पर्धेमध्ये सागरचं कौतुक केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम साऊंड सिस्टम तुम्ही ऐकता. 18 बॉल आता जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. सुभाषदादा मस्कर आणि त्याचबरोबर प्रणयजी भोपी यांच्याकडून प्रत्येकी 2,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून या स्पर्धेला येते. आपला आम्ही आभार प्रकट करतो. धन्यवाद. त्याचबरोबर आयोजन कमिटी महेशदादा कैलीदादा आपण कुठे असाल तर आपण या लगेच संपर्क साधा राजेदादा केनी साहेबांशी. सोपांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती टोटल 11 या आकड्यावर. 2 गडी बाद 11 अशी वाघेश्वर हरिग्राम संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड बॉलर प्रमोद पावशे. मागच्या मॅचचा सामना वीर किताब पटकावणारा प्रमोद पावशे ऑन गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक नुनो अप्रतिम टोला लगावला. डिफाईन लेगला वेगानं चेंडू दंदन 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 करत निघतोय. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त टोलेबाजी ज्या पद्धतीनं सोपांना सुरुवात केली. आता अन्नू भोईरनं देखील चांगली सुरुवात केली. मी उल्लेख केला होता की नितलस आणि या हरिग्राम संघामध्ये या वर्षामध्ये 5व्यांदा ही लढत पाहायला मिळाली आणि 5व्यांदा लढत असताना 4 वेळा नितलस संघानं बाजी मारली आहे म्हणजे हरिग्राम संघाला पराभूत केलंय. एक डे स्पर्धेमध्ये तर तब्बल 3 तुम्ही स्पर्धा नाईटमध्ये नितलस संघ विजयी झालाय. 4थ्यांदा आता हा 5व्यांदा कोण जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह तुम्हाला पाहायला मिळेल. हरिग्राम विपक्ष नितळस 5व्यांदा हा सामना एकमेकांसमोर खेळताना. व्हॉट अ मॅच. हा ही खोलवर पद्धतीचा बॉल अगदी होता. शॉर्ट पॉईंटकडे चेंडू जातो. 30 यार्ड सर्कल वर्तुळाकार क्षेत्राच्या अगदी क्षेत्रामध्ये हा चेंडू थांबला जातो. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. आता येणारे 16 चेंडू आणि आता विजयासाठी 18 धावा. नितलस संघ हवी राहिलाय हरिग्राम संघावर तब्बल 4 वेळा परंतु 5व्यांदा या लढतीमध्ये कोण जिंकणार कोण हरणार. डेफिनेटली 4 नाईट 1 डे ही 6वी मॅच. सूत्रांकडनं माहिती सोपांसाठी हा बॉल ग्राउंड झालाय. बॉल ऑफिल केलाय मैदानाच्या आतमध्ये परंतु पंच सांगतायत की यस डेफिनेटली खेळपट्टीवर ग्राउंड झाला बॉल आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. WTC लाईव्ह राहुल उलवेकर किडुकपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. WTC पूर्वेश शेळके आणि ऑल ऑफ टीम मेंबर्स. खरं तर तुमचंही कौतुक करावं लागेल. तब्बल आज जवळजवळ 4-5 रात्रीमध्ये चांगली सेवा देण्याचं काम करतात. हा चांगला अगदी डिफेन्सिव्ह सोपानला भाग पाडलं कारण बॉल अगदी खोलवर पद्धतीचा होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हलकंसं तटवलं. फर्स्ट लिफ्टकडे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 न वाढल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 17 या आकड्यावर. 17चा खतरा कोणाला लागणार कारण इथून मात्र तिसरा संघ पुढे सरसावेल आणि कदाचित मग लकी ड्रॉच्या चिठ्ठ्याही होतील कारण या अगोदर नेरे संघानं बाजी मारली आहे. तो क्वालिफाय झालाय सुपर 3 पर्यंत. त्याच्या अगोदर तुम्ही पाहिला तर हा दुसरा आहे. कोणता संघ जाईल. आडव्या बाटनं गेलाय फटका तर फसलाय. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. ओहो कॅच इज ड्रॉप. पकडो कॅच और जीतो मॅच. हे टेनिस क्रिकेटचं गणित आहे मित्रांनो. सूत्र आहे आणि इथे मात्र 2 धावा आणि मयूर म्हात्रेने बघा मोटिवेट केलं हरिग्राम संघाला. जर तुम्ही हा सामना जिंकला तर मयूर म्हात्रेकडनं 200 रुपयाचं बक्षीस मिळेल. येस अंपायर थर्ड अंपायरची मागणी रनआउटसाठी. निर्णय त्यांनी अगदी आपण दिलाय की रनआउट चेक करावा लागेल. पाहिलं जाईल 2 धावा कंप्लीट आहे की नाही कारण 17 धावा अगोदर धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. मी उल्लेख केला होता की 5व्यांदा ते 6व्यांदा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि इथे बॅट्समन थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. येस अंपायर डिसिजन थर्ड अंपायर. आता येणारे 13 बॉल आणि 15 धावांची गरज. वाघेश्वर हरिग्राम. बघा या वाघेश्वर म्हटलं ना तर या वाघेश्वर देवाची यात्रा या गावामध्ये खूप जल्लोषात साजरी होते.
मग हरिग्राम म्हटलं तर नक्की निवृत्ती म्हात्रे, जावई, त्यानंतर महेश जाधव ही ओळख आहे, आणि वैभव भोपी. नक्कीच इथे मात्र एक सिंगल आले आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही माणूस नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप एक्स्ट्रा कव्हरला. संघाची धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 20 या आकड्यावर. अजूनही 14 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्याकरता अगदी 14 धावांचीच गरज आहे. स्पर्धा खूप चांगली आहे. स्पर्धेचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. पहिल्या वर्षामध्ये, पहिल्या पर्वामध्ये आज ही स्पर्धा तुम्हाला अगदी उंच शिखरापर्यंत पोहोचली, कारण अंतिम क्षण येऊन ठेवलाय. माजी उपसभापती, तालुका चिटणीस राजेशदादा केणी यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि राजेशजी केणी यांनी तब्बल 1 लाख रुपये धनराशी या स्पर्धेला सुपूत केली. समीरजी पाटील नेरे आणि जोशीजी नेरे यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. कारण नेरे संघ आता क्वालिफाय झाला म्हटलं तर नेरेची बरीच मंडळी इथे येतील, त्यामुळे सर्व नेरेकरांचं देखील आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. मी उल्लेख केला होता की या संग्राम 11 नितळस आणि वाघेश्वर हरिग्राम या 2 संघामध्ये 6व्यांदा लढत झाली आहे. 5 लढती हारलेत हरिग्राम संघ, ही 6वी आहे. म्हणजे 5 सामन्यांचा वसूल करण्याची संधी आता हरिग्राम संघाला आहे, अशी 12व्या खेळाडूंकडनं माहिती मिळाली आहे. तर नक्कीच आपण पाहूया. या खरं तर विजयासाठी घोडदौड नितलस करेल की विजयाचा बदला मात्र इथे हा हरिग्राम संघ घेईल. चेंडू आणि धावांचं अंतर तुम्हाला पाहायला मिळते, तर अगदी 12 चेंडू आणि 14 धावा. क्लोज आहे समीकरण. मॅच अजूनही 50-50 बॅलन्स आहे. त्यामुळे कोण जिंकेल कोण हरेल हे चित्र स्पष्ट व्हायला अजूनही वेळ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज येतो. गोलंदाजच्या उंबरट्यावर स्वप्नील गायकवाड. फुल्लर लेनचा बॉल, काय फटका सजवलाय. अप्रतिम टोला आणि अप्रतिम टोल्यावर मोहर उमटली आहे. हा येतोय तालुका चिटणीस आदरणीय सन्मान्य राजेशजी केणी यांच्या स्पर्धेतला खणखणी षटकार. कसून नाही तर ठासून मारलाय मी म्हणेन, कारण या सामन्याचं चित्र विचित्र झालं. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर 26 आणि अन्नू भोईरसाठी पंडित भोईर यांच्याकडनं 200 रुपये. क्या बात आहे. हा पंडित भोईर यांच्याकडनं 200 रुपये, कारण अन्नून ठोकलेला हा कणकणीत षटकार. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती अवघ्या 8 धावांची. हा आवाज हरिग्रामकरांचा आहे बघा. मैदानाच्या सभोवताली हरिग्रामकर आता दाखल झालेत. आवाज त्यांचा जास्त येतोय, कारण नितळस संघ आज बघितलं ना तर त्या संघाचे गावाचे 2 संघ खेळले एकंदरीत स्पर्धेमध्ये. आयोजन सर्व कमिटी, आयोजन कमिटी आपण स्टेजवर या, कारण पुढे काय नियोजन असेल हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आखूया आयोजन. 8 धावांची गरज असताना हा बॉल जातोय डॉट. नितळस संघ देखील बघा सामना सोडायला तयार नाही. तेही देखील सांगतायत की या अगोदर आम्ही असे सामने बरेच जिंकलेत, त्यामुळे रजनी स्पर्धेमध्ये ही खरी अग्निपरीक्षा आहे वाघेश्वर हरिग्राम संघाची. कारण चेंडू आणि धावांचं अंतर, येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 8 धावा. हा हवेमध्ये लाफ केलाय. उंचीचा फटका आहे, झेलवर पोहोचू शकला नाहीये, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तेवढ्या चित्त्याच्या चपळाईने ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल. यस, थर्ड अंपायर. डिसिजन नाव पेंडिंग. रनआउट आहे की नाही तपासलं जाईल. सँडी पालकर मुलं थोडासा दबाव आहे. अग्नी कुशल मोमेंटला ही मॅच आहे, त्यामुळं रिव्ह्यू घेतलाय ते पंचांनी. यस अंपायर, नॉट आउट. डिसिजन इज नॉट आउट. आता येणारे 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघा मागच्या चेंडूवर सोडलेला तो झेल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर मात्र इथेही आपण पाहिलं तर इथे थोडा झेल उडाला होता. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नितळस संघ आता घाम गाळावं लागेल, मेहनत करावी लागेल, अगदी मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कारण चेंडू आणि धावांचं अंतर कमी झालंय. आडव्या बॅटनं खेळलाय, मॅचची हवाच काढली की काय.
नाहीये. इलिमिनेशन कमी राहिलंय. फटका फसला डीप मिड विकेटला. टीपला जातो जेल. आता 8 बॉल 6ची गरज. नेरे आणि बोनशेत या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधा. यस, लकी ड्रॉ होईल. या संघातून जिंकेल तो संघ, त्यानंतर नेरे आणि बोनशेत. आणि ज्या संघाला वाटचाल मिळेल अर्थातच लकी ड्रॉच्या स्वरूपात बाय मिळेल तो डायरेक्ट गोस टू फायनल. फायनल मध्ये जाणार. मात्र आता शेवटचा क्षण आलाय. 2 सामने फक्त बॅलन्स आहे, परंतु खूप चांगली स्पर्धा बघा. चमचमती बाईक वाट पाहते. कोणाच्या नावावरती बाईक जाणार? खूप मोठी चर्चा आहे, खूप मोठी चर्चा आहे. बरीच मोठी पारितोषिक आहेत. 6 धावांची गरज. चेंडू अगदी शरीराचा वेध घेतला. पायावर आदळल्यानंतर मात्र मिळाली सिंगल लेग बाईज. 6 धावांची गरज होती. आता धावांची गरज आहे ती 5. येणारे 7 बॉल. 7 चेंडू 5 धावा, 5 धावा 7 चेंडू. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय आज. खरं तर स्पर्धा आहे गाव चिंचवली आणि या स्पर्धेचे खरं तर मालिकावीर देणारे संजयजी गवळी यांचंही मी कौतुक करेन. श्री संजय अशा गवली मालिकावीर त्यांच्याकडनं स्पॉन्सर केलं आणि त्याचबरोबर त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. सर्वांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत आणि कौतुक. जाऊया मागच्या दिशेनं. ओहो, खणून काढलाय. मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय वागेश्वर हरिग्राम संघानं. व्हेरी गुड बॅटिंग. आणि पंडित भोयर यांच्याकडनं सोपांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि सर्व बक्षीस आमच्या प्रदीपकडे जमा झालेले आहेत. प्रदीपकडनं सोपान आणि ज्यांना बक्षीस लावलं होतं त्यांनी घेऊन जायचं आहे. चला चला, तिन्ही संघाचे कॅप्टन्स या. बोनशेत, नेरे